तर आज मुंबईमध्ये पेसा भरती संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आदिवासी आंदोलनाच्या शिष्टमंडळाची दुपारी 1 वाजता ही बैठक होईल। या बैठकीला आदिवासी लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहतील। आजच्या बैठकीतनं तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पेसा भरतीबाबत काही ठोस निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, पेसा भरती संदर्भात काय महत्त्वाचा आणि ठोस निर्णय होऊ शकतो? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर पेसा कायद्याअंतर्गत 17 संवर्गातील भरती करावी या मागणीसाठी आदिवासी समाजाकडून गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन हे सुरू आहे। गेल्या 6 दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर देखील माकप नेते JP गावित यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण केलं जात आहे। मात्र याकडे सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत काल विराट मोर्चा देखील नाशिकमध्ये निघाला होता आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती खरं तर आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील बैठकी घेतली होती। मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नव्हता, निष्फळ झाली होती आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांसोबत दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहेत। यामध्ये राज्यभरातील आदिवासी लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत आणि आदिवासी शिष्टमंडळासोबत ही बैठक पार पडेल। आता या बैठकीमध्ये नक्की काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण जे सरकारकडून सांगितलं जाते की सुप्रीम कोर्टामध्ये याबाबत ॲफिडेव्हिट देखील आम्ही दाखल केले आहेत, आमच्याकडून हालचाली सुरू आहेत। मात्र आता खरं तर आजच्या बैठकीत यांची जी मागणी आहे की तात्काळ ही भरती होणं गरजेचं आहे। जवळपास 13 जिल्ह्यातील जे पेसा क्षेत्र आहेत त्यामध्ये जवळपास 8,500 उमेदवारांचा हा प्रश्न आहे, असं देखील या आंदोलकांकडून सांगितलं जात असल्यामुळे आजच्या बैठकीत नक्की काय होतंय, मागण्या मान्य होतात का, तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।